सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, ऊस बिलाची थकबाकी तात्काळ अदा करावी आणि कृषी वीज पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा 9 जूनला नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं जाईल, असा इशारा शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीनं दिला गेलाय. तसं निवेदन प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना दिलं गेलंय. राज्यातील शेतकरी गेली अनेक वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना करत आहे. शेती उत्पादनाचा वाढलेला खर्च, नैसर्गिक आपत्ती, अपुरा वीज पुरवठा आणि शेतीमालाला मिळणारा कमी बाजारभाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. ऊस, कापूस, सोयाबीन तसेच अन्य पिकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. सरकारनं कोणत्याही अटी शर्थींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. ऊस उत्पादकांची थकीत बिलं तातडीनं अदा करावी. तसेच कृषी पंपांना दिवसा किमान 8 तास वीज पुरवठा द्यावा. अशा प्रमुख मागण्या निवेदनातून केल्या गेल्या. दरम्यान 9 जूनपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास सकाळी 10 वाजता राहुरी येथील बाजार समितीसमोर नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं जाईल, असा इशारा निवेदनातून दिला गेलाय. निवडणुकीपूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की 7/12 कोरा 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 करू, पण आता 7/12 कोरा होताना काही दिसत नाही. शेतकरी अतिशय अडचणीत आहे. शेतकऱ्याच्या कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही आणि एकीकडे बाजारभाव मिळतही नाही. आणि ज्या ठिकाणी थोडेफार पैसे मिळतात त्या ठिकाणी साखरेला निर्यात बंदी केली, कापसाच्या गाठी आयात केल्या, सोयाबीनला भाव मिळत नाही. मग अशा शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि उरलं सुरलं शेतीसाठी 8 तास लाईट दिली तर ती 8 तासाऐवजी 4च तास मिळून राहिली. मग शेतकऱ्यांनी पुढे प्रश्न पडलाय का प्रश्न आणायचे, पैसे आणायचे कुठून, पैसे येणार कुठून? शेतीत केलेला खर्च सुद्धा नाही का ना, तर पैसे येतील कुठून? कर्ज भरायचं कसं? जर असं चाललं तर येणाऱ्या काळात शेतकरी आत्महत्येकडे वळायला बसणार, जसं मराठवाडा विदर्भाकडे वळालाय तसा. तर या सरकारला येत्या 8 दिवसात जर जाग नाही आली तर आम्ही संपूर्ण राज्यातला शेतकरी हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि येत्या मंगळवारी आम्ही रास्ता रोको आंदोलन करत आहोत. त्याच्या आतमध्ये सरकारने निर्णय घेऊन सरसकट सगळ्या लोकांना संपूर्ण 2 लाखापर्यंत ठरवले. तुम्ही 2 लाख रुपये द्या, जादा देऊ नका, पण सरसकट द्या. जो रेग्युलर भरणार आहे त्याला द्या, जो थकलेला आहे त्याला द्या. म्हणजे असे निकष लावू नका. ज्यावेळेस तुम्ही उद्योगपतींची कर्जमाफी करता त्यावेळेस कोणते निकष लावले होते? 2-2 लाख कोटी कर्ज तुम्ही त्यांचे राईट ऑफ करता, तिथं सरकारला दिसत नाही. इथं यो देश कृषी प्रधान आहे, शेतकऱ्याच्या जीवावर चाललेले म्हणजे सर्व देश शेतकऱ्याच्या जीवावर जगतोय आणि तुम्ही त्यालाच वेठी धरता, त्यालाच आडवं पाडून घेता. मग अशा शेतकरी हा रासातळाला चाललेला आहे. आणि येत्या काळात, येत्या 8-10 दिवसात जर ही कर्जमाफी सरसकट झाली नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघितलं असेल कांद्याचे भाव, कांदे अक्षरशः फेकून दिले. 800 रुपये, 700 रुपये, 5 रुपये किलो, 50 पैसे किलो, 5 रुपये किलो कांद्याचे लिलाव झाले. मग हे दिसत नाही का सरकारला कुठं? ज्यावेळेस आमच्या शेतीमालाला भाव मिळतो त्यावेळेस निर्यात बंदी करायची, आयात करायचा माल. मग ही एकीकडे म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांवर एका प्रकारे तुम्ही समजा अधिकार गाजून शेतकऱ्याला विटे धरल्यासारखं आहे. खताचे भाव बघितले असेल, मजुरी बघितली असेल, म्हणून शेतकरी कुठल्याही प्रकारे शेतकरी खूप अडचणीत आहे. आणि शेतकरी आता तुम्ही जे निकष आणि नियम लावले ना याच्यात 10% सुद्धा शेतकरी बसत नाही. आणि जर तुम्हाला म्हणजे शेतकऱ्याला यांना ही कर्जमाफी द्यायचीच नाही म्हणून त्यांनी इतक्या जाचकाठी लावलेल्या आहे. आणि या जाचकाठीच्या विरोधात शेतकरी सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यातला शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, बाळासाहेब जाधव, सचिन करपे, सुनील आढाव, सुनील इंगळे, सुभाष वणे, अनिकेत कुलकर्णी, अशोक तनपुरे, शिवराम कडू यांसह अनेकांची हजेरी होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी.
राहुरी. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतीये? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.